Yesterday, through Antavati Balgram School, we had been to Mind Gym. There we learn about how to study, how to concentrate and how to focus and concentrate. NEP 2020 is talking about curricular and co-curricular subjects for holistic development and character building of students. But if you study our ancient education, it has all those dominants which our NEP 2020 is talking about today. The best example is Garbha Sanskar, imbuing the womb with values. गर्भसंस्कार म्हणजे गर्भधारणेपासून गर्भाचे म्हणजेच होणाऱ्या बाळाचे मानसिक आणि नैतिक शिक्षण करणे होय. त्यामुळे बाळाचे आरोग्य, स्वभाव आणि बौद्धिक विकास होतो. मित्रांनो, जिजाईने सुद्धा असे गर्भसंस्कार केले होते आपल्या होणाऱ्या 6व्या बाळावर. जरी महाराष्ट्रातील एकंदरीत परिस्थिती चिंतादायक आणि त्रासदायक होती, त्या नेहमी सकारात्मक विचार करीत, प्रेरणादायी आणि नीतिमूल्याच्या गोष्टी वाचत, ऐकत आणि इतरांबरोबर चर्चा करीत. त्या नेहमीच नियमाने वागत, तसेच योगा करीत, व्यायाम करीत, स्फूर्तिदायक संगीतही ऐकत आणि शांत तसेच धोरणी राहण्याचा प्रयत्न करत, संतुलित आणि पोषक आहाराचे सेवन करीत आणि अखेर तो सोन्याचा दिवस उगवलाच. जिजाऊंच्या संयमामुळे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर आपल्या शिवबाचा जन्म झाला. सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले. आनंदाच्या डोही, आनंदाचे तरंग. चला तर मंडळी, आपणही जाऊया या आनंदाच्या स्वर्गात शिवनेरीवर. चला तर मग आपणही जाऊ या आनंदाच्या स्वर्गात शिवनेरीवर. पाचही ग्रह उच्चीचे आणि अनुकूल आहेत. हा मुलगा सगळ्यांना पाणी पाजेल. चक्रवर्ती राजाची कुंडली आहे ही. गोविंद घ्या, श्रीरंग घ्या. या राज या. बाई घ्या, श्रीराम घ्या, श्रीकृष्ण घ्या, कान्होबा घ्या, मल्हारी घ्या. आता ठेवा की. काय आठवलं सांगू? सांगा की. शिवाजी.